निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 98 90 31 50। संगमनेर तालुक्यातील पठार भागात अतिशय निंदनीय प्रकार समोर येतोय। पिंपळगाव येथे राहणाऱ्या एका दलित कुटुंबाला शिवीगाळ करत व महिलेला धक्काबुक्की करत तिचा विनयभंग केलाय। संगमनेर तालुक्यातील एका मोठ्या नेत्याच्या समर्थक समजल्या जाणाऱ्या पठार भागातील जयराम ढेरंगे याच्यावर महिलेचा विनयभंग व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपळगाव देपा येथील फिर्यादीने घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की आमची शेती खंडेरायवाडी शिवारात असून तेथे आम्ही आमची शेती करत असताना तेथे जयराम ढेरंगे व त्याचे कुटुंबीय तेथे आले व तुम्ही या शेतात कसे आलात असे म्हणत फिर्यादीला व कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे। याचवेळी पीडित कुटुंबांना धक्काबुक्की करत शेतातून हुसकावून लावण्याचा प्रकार घडलाय। यावेळी संगमनेर येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई खरे यांनी पीडित कुटुंबाची तातडीनं भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। अतिशय भयभीत झालेल्या या पीडित कुटुंबाला संध्याताई खरे यांनी आधार देत कायदेशीर मदत केली आहे। पुरोगामी महाराष्ट्रात आजही अशा पद्धतीनं दलित कुटुंबियांची छळ व पिळवणूक होत असेल तर ही घटना अतिशय गंभीर आहे। पोलिसांनी सदर कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई खरे यांनी केलेली आहे। राजसत्ता न्यूज साठी प्रतिनिधी वैभव रोहम, संगमनेर।